जय शिवराय शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता खऱ्या अर्थानं तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। कित्येक दिवसापासून तुम्ही ज्या हप्त्यांची प्रतीक्षा करत होता, आता ती तुमची खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता यासाठी नेमकी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो नेमकी आज सकाळी 10 वाजल्यापासून बँका उघडल्यापासूनच नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावरती काय अपडेट दिलेली आहे, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोणती महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आलेले आहेत, ए टू झेड माहिती आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल तुमच्या खात्यावरती नमोचे हप्ते जमा झाले पाहिजे, तर शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे। कारण की शेतकरी बांधवांनो कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता रक्कम जमा होणार आहे, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज सकाळी शेतकरी बांधवांनो बँका उघडल्यापासूनच या ठिकाणी खऱ्या अर्थानं रक्कम जमा होणार आहे। ए टू झेड माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता फक्त तुम्ही लक्षपूर्वक पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याला विलंब झाला। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबतच जमा होणे अपेक्षित होते, परंतु शेतकरी बांधवांनो काही तांत्रिक बाबींमुळे, काही तांत्रिक अडचणींमुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा पुढे ढकलण्यामध्ये आला होता। आणि आता खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार। ए टू झेड माहिती आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे थोडासा वेळ काढून नक्की लक्षपूर्वक पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आज सकाळी म्हणजेच की बँका उघडल्यापासून सायंकाळी शेतकरी बांधवांनो 10 वाजेपर्यंत पूर्णपणे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी वाटप होणार आहे। आता कोणती जिल्हे आहेत ते सुद्धा पाहणार आहोत। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांची ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण असतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खऱ्या अर्थानं पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांची ही महत्त्वाची 2 कामे अपूर्ण असतील अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो कोणती महत्त्वाची 2 कामे आहेत, कोणती महत्त्वाची 2 कामे तुमची पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे, हेच आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्हाला सुद्धा हप्त्यांच्या आतुरतेने प्रतीक्षा असेल तर तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे। कारण की शेतकरी बांधवांनो आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून तुमच्यासाठी देण्यामध्ये आलेला आहे। आणि आता खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो या 20 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता शेतकरी बांधवांनो आज सकाळी म्हणजेच की बँका उघडल्यापासून सायंकाळी म्हणजेच की रात्रीच्या 10 वाजेपर्यंत शेतकरी बांधवांनो या 20 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप होणार आहे। आता कशा प्रकारे वाटप होणार आहे, या 20 जिल्ह्यामध्ये नेमकी कशा प्रकारे टप्पे लावण्यामध्ये आलेले आहेत, तर आता शेतकरी बांधवांनो पहा, सकाळी 10 वाजल्या म्हणजेच की बँका उघडल्या की सकाळी 10 वाजल्यापासून शेतकरी बांधवांनो बँका उघडल्यापासूनच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती दुपारी 2 वाजेपर्यंत या ठिकाणी 10 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। आणि दुपारी 2 ते सायंकाळी 10 वाजेपर्यंत शेतकरी बांधवांनो 10 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। म्हणजेच की असे एकूण 20 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप होणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला कोणते 20 जिल्हे आहेत, त्यासोबत शेतकरी बांधवांनो तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत, तसेच शेतकरी बांधवांनो कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, ए टू झेड माहिती आता सविस्तरपणे जाणून घेऊया।
तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, त्यानंतर लगेच कोणती महत्त्वाची 2 कामे करायची आहेत हे देखील पाहूया. परंतु शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं जर का तुमची त्या 2 कामांपैकी एक जरी काम अपूर्ण असेल तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही आणि तुम्ही या ठिकाणी वंचितच राहणार आहेत, हे देखील लक्षात घ्या. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, कोणते 20 जिल्हे आहेत ते सुद्धा आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेले आहेत, अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. जर का शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 1 रुपया सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा झालेला नसेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याचा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या. ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे खऱ्या अर्थाने या ठिकाणी हप्ते जमा होतात आणि 9वा प्लस 10वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे. जर का तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याचा लाभ भेटणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. तर आता चला शेतकरी बांधवांनो, आपण आता हे जाणून घेऊया तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत आणि त्यानंतर लगेच शेतकरी बांधवांनो हे सुद्धा पाहूया की कोणते 20 जिल्हे आहेत आणि कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये किती वाजेपर्यंत केव्हापर्यंत वाटप होणार आहे. त्या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे सुद्धा शेतकरी बांधवांनो तुम्हाला खऱ्या अर्थानं चेक करायचं आहे. जर का त्या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर डीबीटीच्या अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो सक्रिय प्रणालीद्वारे तुमच्या खात्यावरती एकत्रपणे 4000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आता आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत, परंतु शेतकरी बांधवांनो त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती सुरू केलेली आहे. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून दर वर्षाला या ठिकाणी पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 3 हप्ते असे मिळून शेतकरी बांधवांनो एक म्हणजेच की 6000 रुपये रक्कम दिली जाते आणि त्याच माध्यमाच्या द्वारे शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही पीएम किसान योजनेच्या माध्यमातून सुरू केलेली आहे आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो तुम्हाला 6000 रुपये मिळतात आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून वार्षिक रक्कम या ठिकाणी 6000 रुपये दिले जाते. त्यामुळे तुम्हाला जर का पीएम किसान योजनेचा हप्ता भेटत असेल तरच तुम्हाला नमोचा हप्ता भेटणार आहे, हे सुद्धा शेतकरी बांधवांनो नक्की लक्षात घ्या. तर आता चला शेतकरी बांधवांनो, आपण कोणती कामे करायची आहेत ते जाणून घेऊया आणि लगेच जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहूया. तर पहा, आता नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो कोणती कामे करायची आहेत ते जाणून घेऊया. त्यानंतर आपण जिल्ह्यांची यादी पाहूया. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं नंबर 1 वरतीच काम आहे ते म्हणजेच की शेतकरी बांधवांनो तुमची म्हणजेच की आधार बँक खात्याची लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक नसेल असे शेतकरी बांधवांनी तातडीने तुरंत या ठिकाणी आधार बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे, तरच तुमच्या खात्यावरती खऱ्या अर्थानं पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे. जर का आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे आधार बँक खात्याशी लिंक करा. त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो फार्मर आयडी ज्या शेतकरी बांधवांनी काढलेलं नाहीये असे शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर आयडी काढून घ्यायचा आहे. जे शेतकरी बांधव फार्मर आयडी काढतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील फार्मर आयडी काढणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पात्र होण्यासाठी जर का फार्मर आयडी काढलेलं नसेल, फार्मर आयडी अपूर्ण असेल तर लवकरात लवकर फार्मर आयडी काढा, तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे. तर आता चला शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे तुमची ही कामे पूर्ण असतील तर तुम्हाला रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. परंतु तुमच्या जिल्ह्याचं नाव या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का हे एकदा नक्की चेक करा. या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसली काळजी कसली चिंता करण्याची गरज नाही, हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची नावे सांगतो, लक्षपूर्वक पाहत चला. तर पहा, आता पहिल्या म्हणजेच की शेतकरी बांधवांनो सकाळी 10 वाजल्यापासून बँका उघडल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे ते जाणून घेऊया आणि त्यानंतर दुपारी 2 ते सायंकाळी 10 वाजेपर्यंत कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे ते सुद्धा पाहूया.
तर आता पहा शेतकरी बांधवांनो, म्हणजेच की पहिले 10 जिल्हे जाणून घेऊया. तर पहा नंबर 1 वरती जिल्हा आहे नागपूर. नागपूरमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, नागपूरमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर नागपूरमधील सर्व शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने ही पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. नागपूरमधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. नागपूरमधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतर नांदेडमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, नांदेडमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल, तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे ठाणे. ठाणेमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, ठाणेमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल, खऱ्या अर्थाने नेमकी सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती रक्कम केव्हा जमा होणार असा तुमचा प्रश्न असेल, तर शेतकरी बांधवांनो हा तुमचा प्रश्न खऱ्या अर्थानं मिटलेला असून आता तुमच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर वरदामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, वरदामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल, तर आता तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे वाशिम यवतमाळ मधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांनो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर सांगलीमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, सांगलीमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल, तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीद्वारे पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर सातारामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल, तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतर सोलापूर मधील रहिवासी असाल, शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा खऱ्या अर्थानं पैशांची अत्यंत वाट पाहत असाल, तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल नमोचा 9वा प्लस 10वा हप्ता आमच्या खात्यावरती केव्हा जमा होणार, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. सोलापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यातील सकाळी बँका उघडल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत वाटप या ठिकाणी पूर्णपणे होणार आहे. आता दुपारी 2 ते सायंकाळी 10 वाजेपर्यंत कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे ते थोडक्यात समजून घेऊया, त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला. तर आता पहा नंबर 1 वरती जिल्हा आहे अहमदनगर. दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी शेतकरी बांधवांनो दुपारी 2 ते सायंकाळी 10 वाजेपर्यंतचा नंबर 1 वरती जिल्हा आहे अहमदनगर मधील शेतकरी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे अकोला मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा खऱ्या अर्थानं पैशांची अत्यंत वाट पाहत असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. त्यानंतर अमरावती छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, अमरावती छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल, तर शेतकरी बांधवांनो तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो डीबीटीद्वारे सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे बीड भंडारा मधील शेतकरी असाल, बीड भंडारा मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल, तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर बुलढाणा चंद्रपूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल, तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर धुळे गडचिरोली गोंदिया मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये. या शेतकरी बांधवांच्या सुद्धा पूर्णपणे खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर जळगाव जालना कोल्हापूर लातूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो पुणे सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना रक्कम भेटणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.